या सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय प्रदीप भोईर आणि त्याच्यासोबत रवी भोईरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होत असताना अजून एक चांगला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। एका बाजूला आपण पाहतोय जनता बदलापूर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता जय हनुमान डोके संघ ओमसाई कांसाई आयोजित आपण पाहिली असेल जय हनुमान डोके या मैदानावरती ती स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ जय हनुमान डोके टीमचा राहिला होता आणि नक्कीच गावदेवी चषकामध्ये त्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं। रुपेश भोईरनं देखील मॅन ऑफ द सिरीज तो पुरस्कार पटकावला होता। खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात तरी मात्र शंका नाही आहे कारण दोन्ही संघ ताकदवर दोन्ही संघ तुल्यबल आहेत। अतिशय चांगला सामना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच डोके संघ म्हटलं तर सातत्याने त्या संघाला पाठराखा असतो। आमचे देवादादा असतील त्याच्या साथीने आपण पाहतोय दिनेश दादा भोईर असतील तदनंतर आमचे व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर देखील उपस्थित आहेत डोके टीमचे त्यांचं देखील हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत। क्रीडांगणावरती जर भारतीय जनता युवा मोर्चा अंबरनाथ तालुका अध्यक्ष आमचे हेमंतदादा अशोक भोईर यांचा शुभागमन जर झाला असेल तर आपण देखील या व्यासपीठावरती किंवा यूट्यूबच्या माध्यमातून ते जर या स्पर्धेचा आनंद लुटत असतील तर त्यांचा देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत। नक्कीच डोके दापिली म्हटलं तर आमचे रुपेश दादा गायकर असतील तदनंतर मच्छिंद्र गायकर असतील आवर्जून हे नाव आम्ही घेत असतो कारण रुपेशजी गायकर म्हटले तर मानकी गावचे जावई देखील आहेत आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद लुटत असतील तर त्याचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम। स्टार्किंग एंडवरती डावखुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतो यावेळेस रवी भोईर तर त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रदीप भोईर। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला यावेळेस आपण पाहू शकता स्वप्नीलला आपण पाहतो यंदाच्या हंगामामध्ये अतिशय अष्टपैलू कामगिरी आपल्याला स्वप्नीलची नेहमीच पाहायला मिळाली आणि तो गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो। चला ऑफिशियल पंच आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आणि लगेच इथून मात्र स्पर्धेला या मॅचला सुरुवात करायची। नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर इथून मात्र फलंदाजी वाट्याला आली आहे यावेळेस जय हनुमान ढोके टीमला आणि आता फलंदाजी करत असताना सलामी जोडी आपण पाहतो। नाणेफेकीचा कौल जिंकला होता जनताच्या बदलापूर टीमने आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय त्याने देखील स्वीकारला। याच दरम्यान आपण पाहू शकता हर्षदादा बैकर यांचा देखील शुभागमन झालं त्यांचा देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत। त्यानंतर आपण पाहू शकता नरेशजी नवले असतील यांचं देखील शुभागमन झालं त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत। श्री गणेश मानकेपूर टीम देखील आपण पाहू शकता यावेळेस सिलेक्शनमध्ये त्यांचं देखील शुभागमन झालं। आमचे निलेश मराठे असतील पंकज नवले असतील रमाकांत दादा भोईर असतील पंकज भोले असतील त्यानंतर अमरीश मराठे असतील रमाकांत दादा या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे। धीरज मराठे असतील त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत। चला लगेच मॅचला सुरुवात करा कारण खूप उशीर होता। मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय यावेळेस मुन्ना पठाण सर आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय स्कोर लाईक अंपायर जय पवार सर। मार्केट गावचे उद्योजक हर्षदजी बैकर साहेब यांचा देखील शुभागमन झाले। दिलीपजी बैकर साहेब जे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय यावेळेस हर्षदजी बैकर साहेब स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम। बोलत असता यार स्वप्नील पहिलाच बॉल ऑन साइडला फटका चांगला पार मिळतोय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅबल झाला एकदा विकपटली आहे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि डेंजर झोनला इथं मात्र धोक्याची घंटा बाजली जरूर होती परंतु जीवाचे कंताने धावले आणि इथं मात्र दोन धाबा एकवटल्या गेल्या। दोन धाब्याच्या साथीने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलाय यावेळेस बॅट्समन रवीनो दोन धाबा मिळतील दोन धाब्याच्या साथीनं स्कोरबोर्डात देखील शुभारंभ झाला आणि आता दोन धाब्याच्या साथीने आपण पाहू शकता टीमची टोटल स्कोर कार्डवरती दोन धाबा षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नील यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला इथून मात्र जबाबदारी दिली आहे संघनायकाला ती म्हणजे गोलंदाज स्वप्नीलच्या खांद्यावरती राऊंड द विकेट। अजून एक प्रकार चांगला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मिडविकेटचा क्षेत्र निवडला आहे आता मात्र दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला फील्ड कर दिल दरम्यान उचलून फेक कर दिले एक चिक सिंगल। एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल यावेळेस पुढे जात असताना तिन्ही आकड्यावरती
पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय स्वप्नीलला यावेळेस पाचारण केले गेले. संघनायकाने विश्वास दाखवला तो म्हणजे स्वप्नीलच्या खांद्यावरती आणि अगोदर तो देखील चांगली कामगिरी करत असताना 2 बॉलवरती पूर्णपणे इथून मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही आहे. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक असतं कारण पूर्णपणे फलंदाजामध्ये संधी असते चौकार षटकार लगावण्याची. कारण आपण पाहू शकता 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर असतात आणि आता मात्र आपण पाहू शकता स्टार्टिंगवरती फलंदाज प्रदीप भोईर. एक वेगळी संकल्पना नक्कीच आपण पाहतोय कारण 5 गोलंदाज आणि 5 षटक आपण पाहतो. यावेळेस आपण पाहू शकता ब्लॉक हॉलचा चेंडू होता पूर्णपणे फलंदाजाला देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता कारण जसा टप्पा पडला तिथून मात्र स्वतःला बचावण्याचा प्रयत्न केला गेला प्रदीप भोईरच्या माध्यमातून परंतु चेंडू आला डॉट. कमबॅक करत असताना यावेळेस स्वप्नीलला आपण पाहतो 2 बॉलवरती आपण इथून विचार केला तर एक दुहेरी धाव तदनंतर एक सिंगल धाव आणि आता मात्र कमबॅक करत असताना डॉट बॉल गोरदासचा यार ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू परार 4 धाबा चौकार. पूर्णपणे अभ्यास केलं होतं बॅट्समन प्रदीप भोईरनं आणि लगेच त्याने चौकार ठोकला. पुन्हा त्यावेळेस आपण पाहू शकता क्रिकेटचा ब्रह्म यावेळेस आपण पाहू शकता ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. कमबॅक करत असताना एक तरी तो एक मेरी समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यावेळेस वापरलं गेलं. ब्लॉक हॉलचा चेंडू आपण पाहू शकता पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील आता मात्र कमबॅक करत असताना ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू आले होते परंतु त्यांना भेदून चेंडू मात्र मागे गेलाय. ओतून फेक करतील 2 धाबा तर एकवटल्यात आणि 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना येस अंपायर इथून मात्र शहानिशा असतील चेंडू इथून मात्र बाउंड्रीच्या बाहेर गेलाय की काय आणि त्यानंतर आमच्यापर्यंत येस 2 धावा मिळतील आणि आता 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 9व्या आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं इथून झाले संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंती विदाउट लॉस 9 धाबा. बॉल आणि गोलंदाज विलासचं केलंय स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. चेंडू सीमा पार षटकार. तर इथून मात्र आपण पाहू शकता थोडीशी संत वाहते इंद्रायणी या प्रकारे केली होती कारण पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आपण पाहिल्या आणि त्यानंतर विचार केला तर पहिल्या बॉलवरती ब्लास्ट आलाय. आक्रमणाला केली आहे सुरुवात यावेळेस बॅट्समन रवी भोईरनं. षटकार आलाय ना आता षटकाराच्या साथीने टीमची टोटल वेगाने फ्ला होत असताना यावेळेस 15 या आकड्यावरती गोरदासचा यार. अजून एक चांगला फटका पार मिळतो ऑन साईडला गॅप मोठा डीप मध्ये क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती फीड केला तो फेक करेल दरम्यान सिंगल एक सिंगल मिळेल आणि आता एका सिंगलच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 16 या आकड्यावरती
पूर्णपणे बॅकवर्ड स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये तो खेळाडू होता, परंतु मोठी चेस होती, परंतु डीपमध्ये आपण पाहू शकता मिडविकेटच्या रिझनमध्ये तो पोहोचला आणि चेंडूला त्यांनी उचलून थ्रो केला. एकदा मिळाली एका धावेच्या साथीने टीमची टोटल 16. क्षेत्र क्रमांक आपण दुसरं पाहतोय पॉवर प्लेचं आणि गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय विलास स्वतः संघनायक आहेत यावेळेस बॉल ट्रॅकवरती. येस, 2 विलास खेळतात मैदानाच्या आतमध्ये. विलास कुंभार संघनायक आहेत, तर विलास निरगुडेला आपण पाहतो बॉल ट्रॅकवरती. अँगल चेंज केल्यावर तो विकेट आलेत. हाफ ट्रॅक होता, पुन्हा आता विकेट करायचा प्रयत्न, फटका फसला, बराच काळ चेंडू हवामध्ये आणि आता मात्र शॉट फायलेच्या क्षेत्रामध्ये टिपला गेला झेल आणि संपलाय फलंदाज प्रदीप भोईरचा खेळ. लागणारा पहिला मोठा धक्का, फलंदाज बाद, बिग विकेट, बिग लॉस. पहिला धक्का यावेळेस लवकर लागला आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. मंगेश भोईरला आपण पाहू शकता. ढोके एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गोलंदाजी खूप सुरेख असते, परंतु आज इथून विचार केला तर फलंदाजी चांगली करावी लागेल यावेळेस मंगेश भोईरला, कारण संघ आपण पाहू शकतो थोडंसं अडचणीत सापडला. गोलंदाज विलासला आपण पाहतोय यावेळेस बॉल ट्रॅकवरती. यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न जरूर झाला होता. शॉर्ट थर्माचा रिझर्वमध्ये चेंडू ट्रापत झाला, उचलून फेक करतील, धाव मिळणार नाही. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता यावेळेस गोलंदाज विलासच्या अगेन्स्ट, परंतु त्याचा प्रत्युत्तर देत असताना कमबॅक करत असताना दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती आला विकेट आणि आता मात्र चौथा बॉल आलाय डॉट. जितेजी निरगुडे यांच्याकडनं जो कोणता खेळाडू, येस जितेजी लिहे यांच्याकडनं जो कोणता खेळाडू जेल टिपल त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. लाईन खराब होती यावेळेस आपण पाहू शकता अंपायर सिग्नल, नो बॉल. येस, 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 18 आकड्यावरती पूर्णपणे लाईन भरकडला गोलंदाज विलास निरगुडेला आपण पाहतो आणि 2 धाबा एकवटल्या जातील. 18 धावसंख्येवरती टीमची टोटल पोहोचत असताना पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 9 धाबा खर्च केल्या होत्या ज्यावेळेस गोलंदाज करत होता गोलंदाज स्वप्नील यांनी. आता आपण पाहू शकता इथे मात्र 9 धाबा खर्च केल्या आहेत विलासनं. डावखोर हाताचा एक विस्फोटक फलंदाज पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडवरती सज्ज झाला आहे रवी भोईर. अँगल चेंज करत असताना गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता जागेवर खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु आम्ही सातत्याने सांगत असतो मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी असतो, पदालित्य नसतं. आणि यावेळेस आपण पाहू शकता बेगाने बीट करत असताना बॅट्समन रवी भोईरला अजून एक चेंडू आला डॉट. 1 to go, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 9 धावा आता मात्र इथून विलासने देखील खर्च केला. ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती गोलंदाज स्वप्नीला त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज विलास देखील चांगली कामगिरी. हाफ ट्रॅक होता पुन्हा आता यावेळेस आपण पाहू शकता थोडेसे शपथ झाले होते. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु लाईन खूप चांगली होती आणि ती रेड करता आली नाही आहे. स्टॅकिंगच्या फलंदाज रवी भोईरला वेगाने सरळ दुसरा बॉल इथून मात्र बीट करत असताना षटक क्रमांक दुसरे झाले संपन्न आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल फलकावरती 9 आणि 9 18.
56 आणि 9.00च्या सरासरीने टीमची टोटल आपण पाहतो 18 धाबा. ज्या प्रकारची कामगिरी स्वप्नीने केली होती त्याच प्रकारची कामगिरी आता मात्र विलासनं देखील केली आहे. विलास निरगुडानं सर्कलची 2 षटक संपन्न झालेत. पॉवर प्लेची संचारमध्ये इथे मात्र पूर्णपणे हटवून लावली आहे आणि आता गोलंदाज विनोद. यावेळेस आपण पाहू शकता पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आउटफील्ड खूपच फास्ट पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाठमोरा परिस्थितीमध्ये होता परंतु चेंडू सरळ निघून चालला. थर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. टीमची टोटल पुढे जात असताना 22 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहू शकता बॅटचा फ्लो तर इतका जोरदार फिरला होता. जर हा चेंडू इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर हा चेंडू बेंडशील गावातून आणावा लागला असता परंतु डॉट बॉल. संपर्क नाही या टप्पा पडण्यानंतर बरदा वेगाने यावेळेस वेगाने बीट करत असताना विनोदला आपण पाहतो पहिल्या बॉलवरती कोणत्याच गोलंदाज आवडत नाही आहे. चौकार षटकार आणि आता वेगाने बीट करत असताना ओर द विकेट. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहू शकता वाईडिश लॉकऑफच्या क्षेत्रामध्ये 2 खेळाडू चेंडूवरती आले उचलून फेक करते दरम्यान एक चिकी सिंगल. दुसरा डाव घेण्याचा हेतू मात्र माणूस होता परंतु धाडच नव्हतं. परंतु आज रवी भोईरचं यावेळेस आपण पाहू शकता सिंगल मिळेल आणि आता सिंगलच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 23 या आकड्यावरती. 18 धाबा 2 ओव्हरमध्ये होत्या परंतु इथून विचार केला तर पहिल्या पर्वती चौकार ठोकला होता असं वाटलं होतं. धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी वाढेल परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलाय गोलंदाज विनोदनं कारण दुसऱ्या बॉलवरती चेंडू डॉट तर तिसऱ्या बॉलवरती सिंगल. डावखुराताचा अजून एक विस्फोटक फरक जाता मात्र पुन्हा स्टार्किंगवरती पाहतोय आपण जो सलामीला दाखल झाला होता तो यावेळेस रवी भोईर ऑन अ स्ट्राईक. गोलंदाज रवी यावेळेस स्टार्किंग इनवरती खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. यावेळेस आपण पाहू शकता बॅटची बाहेरची कडा घेतली आणि चेंडू मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साथीने टीमची टोटल कासवाच्या गतीने पुढे जात असताना 24 या आकड्यावरती. 2 फलंदाज आपण पाहतो सातत्याने शला मशाला करत असताना बॅट चेंज करत असताना आता मात्र धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी त्यांना देखील वाढवावा लागेल कारण समोर एक ताकदीचा संघ खेळतोय जानता राजा बदलापूर संघ. कुणालजी पेनकर सरांचा संघ आपल्याला पार मिळतोय. गोलंदाज यावेळेस पुन्हा सज्ज होईल ओर द विकेट विनोद. फुटोस होता मेजबानी होती ऑन साईडला प्रकार चांगला पाहायला मिळतोय. मयूर होता एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड केला उचलून फेक करेल दरम्यान 2 धावा सहजरित्या एकवटल्या जातील. नक्कीच इथून मात्र मयूर आले होते चेंडूवरती परंतु आपण पाहू शकता जंप घेतले आणि त्यानंतर चेंडूला आडवा गेला परंतु तरी देखील आमचे 12th उमेश सोनकर यांचं असं म्हणणं होतं की कॅच घ्यायला हवं होते. उमेश सोनकर म्हटलं तर जनता बदलापूर संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून जाणला जातो परंतु जर विचार केला तर मातीतला खेळ कबड्डी देखील तितकाच चांगला खेळतात आणि तो खेळ करत असताना त्यांना देखील दुखापत झाली आहे आणि आज त्याचं कारण 12th मॅचच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकतो. गोरदास्त यार खोदून काढायचा प्रयत्न झाला होता. सेमी हेलिकॉप्टर इथून मात्र आपण पाहू शकता खेडे डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आले होते. मोठी दरी होती त्या दरीला भेदून दुबागून चिरून फाडून चिरून निघून चाला सीमा पार 4 धाबा चौकार.
क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅक वरती दीपक राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला फटका चांगला मारा पडतो. पॅरा स्ट्रोक चेंडू सरळ निघून गेला विकेटच्या क्षेत्रामध्ये. जखमी वाघ मध्ये त्याच्यामध्ये धाडत सागर देशमुखने जर झेल टिपला तर जितेश लिये यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राईज. नक्की सागर देशमुख म्हटलं तर डेच्या स्पर्धेमध्ये जांताराच्या चषकामध्ये थोडीशी दुखापत त्याला देखील झाली होती. त्यानंतर 2 ते 3 महिने तो देखील क्रिकेटपासून वंचित राहिला आणि आता आपण पाहू शकता नाईटच्या टुर्नामेंटमध्ये उमेश सोनकरला दुखापत झाली आहे आणि आता तो देखील इथं मात्र क्रिकेटपासून वंचित आहे. गुरुदास यार राऊंड द विकेट न यावेळेस खोदून काढायचा प्रयत्न झाला होता. आपण पाहू शकता इथून मात्र कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर लगेच क्विक रिप्लाय दिला गेला. डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या साथीने आपण पाहतो यावेळेस टीमची टोटल स्कोर कार्डवरती स्थिरावलेल्या परिस्थितीमध्ये 36 धावा स्कोर कार्डवरती षटक क्रमांक 14. गुरुदास दीपक यावेळेस बॉल ट्रॅकवरती दीपक प्रमाणेच इथून मात्र त्या देखील चमकावा लागेल. अजून एक यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न झाला होता. इष्टरेषा बीट झाले. दरम्यानच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता. लगेच चेंडूला त्याने अडवलं आणि यावेळेस अंपायर सिग्नल 22च्या रूपात एक धाव इथून मात्र मिळेल आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 37 धावा लॉस ऑफ 1 विकेट. जेपी पॅनलचे फाउंडर आपण पाहू शकता यावेळेस मेन पंचाच्या भूमिकेत जय पवार सर मॅन फ्रॉम कल्याण आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय शहापूरची आन बान शान मुन्ना पठाण सरांना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकता केपी सर याचा संघ खेळतोय. कुणालजी पेनकर सर मॅन फ्रॉम बदलापूर. ही त्रिमूर्ती आज या स्पर्धेला आपल्याला लाभली आहे. यावेळेस देखील ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता दोन्ही परत एका एंडवरती आणि आता मात्र परत रवी भुईरला परतावा लागेल. चांगला खेळ रवी मैदानात करत होता परंतु यावेळेस धावपाच्या रूपात त्याला इथून मात्र मैदान सोडावा लागेल. लागणारा दुसरा धक्का 1 मोर विकेट डाऊन. रवी बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये एनाईट नंबर 4 वरती दाखल झाला रुपेशला आपण पाहतो. संघाचं 24 कॅरेटचं सोनं म्हटलं तरी हरकत नाही आहे. खोदून काढला ऑन साईडला पटका चांगला पाहायला मिळतोय. वाईटिश लॉंगाच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. उचलून फेक करेल दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोनला धोक्याची घंटा वाजली होती. पंचाचा बोट आकाशाकडे लागणार अजून एक मोठा धक्का. रुपेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. गावदेवी चषक आपण पाहिलं होतं आणि त्या चषकामध्ये जर विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज याच खेळाडूने पटकावली होती. नक्कीच मोठं पारितोषिक होतं त्या स्पर्धेमध्ये. नक्कीच 5 ग्रॅमचं सोन्याचं कॉईन होतं आणि त्या स्पर्धेमध्ये रुपेश भोईर पटकावलं होतं. चेंडू रुपेश गतीमध्ये परिवर्तन केला. सुरेखरित्या तुम्हाला चेंडूला टोलवला. अलॉंग द कार्पेट फरार झालाय. यावेळेस आपण पाहू शकता बाकस कोलकच्या क्षेत्रामध्ये 2-2 खेळाडू आले होते परंतु त्यांना दुभागून चेंडू निघून चाललाय. सीमा पार 4 धाबा. चेंडू फरार चौकार.
42 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 14 इथून मात्र संपन्न झाला आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 42 धावा, 42 लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सैफला आपण पाहतो. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता आणि यापुढे संपार सिग्नल व्हाईट बॉल. यस, पहिल्याच बॉलवरती दंडित केले गेले यावेळेस गोलंदाज आपण पाहतो सेफला आणि यावेळेस अंपायर मुन्ना पठाण सरांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात पहिली धाव इथून आता जोडली झाली आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना यावेळेस 43 लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज तयार सेफ. ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस आपण पाहू शकता मंगेश इथून मात्र डॉट बॉल खेळतो. गोलंदाज सेफचं मी कौतुक करेल. पहिल्या बॉलवरती इथून तो जरी लाईन भरकडला असेल तरी दुसऱ्या बॉलवरती लगेच डॉट बॉल आला और द विकेट. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. जसा बॉल बॅटच्या रद्दमध्ये आला तसा टक्सा स्वीट साऊंड आणि चेंडू केली सेमारेशी सफर. षटकार. षटकार आलाय ना आता. षटकाराच्या साथीने टीमची टोटल 49 आकड्यावरती. येस, नक्कीच 1 मिनिट फक्त सामना थांबवायचा कारण वाहन येते तिकडून आणि त्याचे रिफ्लेक्शन खेळाडूच्या डोल्यावरती होतात. गोलंदाज तयार होईल. सैफला आपण पाहतो ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहू शकता अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु अंपायर सिग्नल डॉट बॉल. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथून मात्र बेगाना बीट करत असताना यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज सैफला आपण पाहतो. षटकाराचं प्रत्युत्तर कमबॅक करत असताना हाफ ट्रॅक होता. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. पेड़ की टहली पर बैठा पक्षी कभी टहली टूटने से कभी नहीं डरता क्योंकि उसे विश्वास टहली पर नहीं तर अपने पंखों पर होता है. चेंडू निघून चालला यावेळेस बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. षटकार. टू गो. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असल्याने आता टीमची टोटल यावेळेस स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 55 आकड्यावरती. वेगाने यावेळेस धावसंख्या इथून मात्र पुढे जात असताना अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. पहिल्या बॉलवरती चेंडू निघून चालला यावेळेस बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड्रीच्या बाहेर. मंगेश भोईरच्या बॅटमधून धावा मिळते 4. चौकार. चौकार आला. चौकाराच्या सातारा टीमची टोटल 59 धावा. 1 टू गो. यावेळेस आपण पाहू शकता लाईन खराब आहे की नाही हे देखील आपल्याला पंच दर्शवतील. यस, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव मिळेल आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 60 आकड्यावरती. अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. स्वतःच्या फॉलोमध्ये जज करत असताना आपण पाहतो सेफला आणि सेफने आता मात्र टिपला जेल आणि संपलाय फलंदाज मंगेश भोईरचा खेळ. बिग विकेट. धावा खर्च केल्या त्याने. विचार केला तरी तुम्हाला दुसऱ्या ओव्हरचा विलास निरगोडाने देखील 9 धावा खर्च केल्या. एक फलंदाज बाद केलं. विरुद्ध षटक क्रमांक 3 हाताळत त्यांनी 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर दीपकचा विचार करता त्याने देखील 12 धावा खर्च केल्या. परंतु इथून जर विचार केला तर सेफनं 18 धावा खर्च केल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली आणि टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 60 आकड्यावरती. यस, 60 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय.
पण ती इन्व्हाइट करतो हा घारीव गावचा एक गोड आवाज रोशनजी संत सर यांना धन्यवाद. श्री गणेश माणिकेवर टीम आणि त्याच्या अगेन्स्ट इंदगाव पंकज दोन टीमचे कॅप्टन मी आधीच अनाउन्समेंट केली होती. आपण इनिंग्स ब्रेकमध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. श्री गणेश माणिकेवर टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. इंदगाव टीम आपण देखील या. येस जसा सामना स्टार्ट होईल 61 धावांचं लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करतील हे तुम्हाला ऐकवण्यासाठी या धावा चेस होते की डिपेंड होतील ऐकवण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय बदलापूर समन्वय समितीचे अध्यक्ष महेश धुळे अर्थातच वाडी सर यांना धन्यवाद. तुषारजी शिंदे सर यांचा देखील शिवभागमन झालंय त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. हॅलो चेक हॅलो चेक. याच दरम्यान शिरगावचे उद्योजक आमचे उमेशजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॅट्समॅनसाठी टीव्ही लाभली आहे. यांचं शुभापन झाले यावं साहेब आपण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक हॅलो स्वागत. चेक हॅलो चेक हॅलो चेक. ज्यावेळेस जनताराजा बदलापूर संघ परतसाठी हॅलो, उतरेल त्यावेळेस एक कॅश प्राइज 3 चेंडूवरती जर 3 षटकार ठोकले तर कैलासवासी सुक्रिया बुधाजी लिहे यांच्या स्मरणार्थ कैलास कुमार श्री जितेश दीपक लिहे यांच्याकडनं 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर धन्यवाद राहुलजी चव्हाण. 61 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हॅलो इनगाव संघाचा संघनायक हॅलो इनगाव संघाचा संघनायक आपणास विनंती आपण या ठिकाणी आला असाल तर रिपोर्ट करा. 61 धावांची गरज अंतराच्या बदलापूर टीमला. द्वितीय सत्रामध्ये आपण जाऊया. पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ही पहिली रजनी स्पर्धा आपण पाहतो पहिली रात्री आणि या पहिल्या रात्रीमध्ये चालू असलेला आजच्या या रात्रीतील हा तिसरा सामना. पहिला सामना जिंकला तो खऱ्या अर्थाने चिखलोली पाडा या टीमने. दुसरी लढत आपण पाहिली बजरंगी माणकिवली टीमने तो सामना जिंकला आणि तिसरी लढत तुमच्या भेटीला येते. पूर्वार्ध आपण पाहिलं जर्मन ढोके टीमने 60 धावा त्या ठिकाणी नोंदवल्या. 61 धावांचं टार्गेट आहे आणि ते चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला विलास आणि नॉन स्ट्राईक एंडला सागर. गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या मंगेश भुईरला जे हनुमान ढोके टीमच्या वतीनं पहिले षटक आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्त वेळ नका. प्रत्येक संघाला विनंती असेल वेळेबाबत सहकार्य करायचे. नक्कीच या ठिकाणी एक पारितोषिक येते बदलापूर टीमसाठी. कैलासवासी सुक्रिया लक्ष्मण लिये सुक्रिया बुधाजी लिये यांच्या स्मरणार्थ कुमार श्री जितेश दीपक लिये यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक असेल सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. चला मॅच
सुरुवात करू आपण. पंचांना विनंती असेल आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज तयार. व्हेरी फर्स्ट बॉल. गोलंदाज मंगेश भुईर. पहिला चेंडू यावेळेस भन्नाट वेग. सुपर्ब डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज मंगेश भुईरच्या वतीनं. हे पहिले षटक आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा पहिला चेंडू डॉट आलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो विलास आणि त्याच्या साथीनं सागर. हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला त्याचा प्रतिबिंब. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बाटचा संपर्क नाहीये. सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट येतात. 61 धावांचं आव्हान असताना अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीला पूर्वार्धमध्ये 60 धावा नोंदवल्या. अतिशय चांगली बॅटिंग केली. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सलामीला रवी भोईरने एक जबरदस्त अप्रतिम साथ दिली. 17 धावांचं योगदान त्याने केलं. त्यानंतर मंगेश भुईरचा तिसऱ्या क्रमांकावरती 27 धावा त्याने धावफलकावरती जोडल्या आणि एकंदरीत 60 धावांपर्यंत मजल मारली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेग. सलग लागोपाठचे आपण पाहिलं तर 3 चेंडू या ठिकाणी डॉट येतात. एकही धाव अद्यापपर्यंत पाहायला मिळत नाही जांताराच्या बदलापूर टीमच्या खात्यामध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आजच्या रात्रीमध्ये. पुढे एकदा एक जबरदस्त फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. इंदगाव वर्सेस श्री गणेश मानकिवली या 2 बलाढ्य संघांमध्ये. आखो टप्प्याचा बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा फ्लाय झाला. चेंडूने उंची घेतली आणि यावेळेस इथे खराब फेकी. कदाचित इथे एकही धाव नव्हती. तिथे धाव खर्च केली जाते. एक्स्ट्राच्या रूपानं आपण पाहिले तर ओव्हरथ्रोच्या रूपानं 22च्या रूपानं ही धाव इथे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. अगदी एक्स्ट्राच्या रूपानं का होईना परंतु संघाचं खातं या दरम्यान खुलं झालंय जांताराच्या बदलापूर टीमसाठी. सागर देशमुख मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्रायकर एंडला एक षटकार लगावला तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. निलेश लिये यांच्या यावेळेस फटका अप्रतिम आपण पाहतोय. चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. यावेळेस येणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्टोक क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू खाली टीपला गेलाय झेल. संपुष्ट झालाय फलंदाज सागर देशमुखचा खेळ. फलंदाज बाद. समाधान नवले आपण पाहतोय ज्याने अत्यंत चांगली बॅटिंग केली आहे मागच्या मॅचमध्ये. आणि बजरंगी क्रिकेट संघ मानकिवली टीमने अगदी आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या राऊंडमध्ये शिक्कामोर्तब केलाय. जर स्कोरर गुणलेखिकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते समाधान नवले. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 7. 1-7. 61 धावांची गरज आहे. भलं मोठं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे गोलंदाजांसाठी. खऱ्या अर्थाने खेळपट्टी नंदनवन ठरली आहे. आणि आपण पाहतो या ठिकाणी द्वितीय सत्राला सुरुवात जशी झाली ज्या पद्धतीने मंगेश भोईरने सुरुवात केली. सुरुवातीचे 3 चेंडू डॉट आले. त्यानंतर षटकार लगावला आणि षटकार लगावत असताना सागर देशमुखसाठी जे जाळं विणलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र त्याला अडकवलं. फलंदाज बाद झाला. 1-7 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते जांताराच्या बदलापूर टीमची.
61 धावांची गरज असताना समीकरण आपल्याला प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक षटका मागे वेगळं पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर दिसायचे होत आहेत. षटक क्रमांक 2 कविदास भोईर. चला वेळेबाबत सहकार्य करायचं ऑफिशियल आपण देखील कॉल द्या. फर्स्ट वॉर्निंग मध्ये तुम्ही नक्कीच वॉर्निंग देऊ शकाल. सेकंड वॉर्निंगला तुम्हाला नक्कीच मुभा असेल. तुम्ही देखील संघाला पॅनलाइज करू शकाल, कारण जेणेकरून वेळेबाबत प्रत्येक संघाला ही महत्वाची सूचना असेल. 7 धावा फलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. स्ट्राईक इनला विलास. अख्खो टप्प्याचा बॉल यावेळेस कदाचित सूर गवसलेला नाहीये. विलास या फलंदाजाला सल्ला मिळालाय, पूर्णपणे निराश केलाय. जाणताराच्या बदलापूर टीमला अद्यापपर्यंत समाधान नवले आम्हाला सांगतात. सलग 5 चेंडू डॉट आलेत. विलास आपण पाहिलं तर एकही धाव त्याला आपल्या संघासाठी देता आले नाही. स्वतःच्या खात्यामध्ये देखील एकही धाव जमा करता आली नाही आहे. सलग लागोपाठचे 5 चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी. जितके डॉट पर्सेंटेज या ठिकाणी वाढवले जातील तितकंच प्रेशर प्रतिस्पर्धी संघावरती आपण पाहतोय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूने उंची तर गाठली आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत आणि यावेळेस अजून एक धक्का लागत असताना पूर्णपणे निराश केलंय फलंदाज विलासने. माघारी परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम बदलापूर संघाला. चला उमेशजी भोसले साहेब, आपणास विनंती आपण यावं पुढे आणि आपल्या शुभास्य केला जाईल नाणेफेकीचा कौल. नेक्स्ट मॅचचा फ्रेश सामना, नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एका बाजूला इंदगाव आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश सीसी माणिकिवली. या 2 टीम मध्ये होईल एक चांगली लढत. गोलंदाज यावेळेस कविदास. यावेळेस आपण पाहतोय अत्यंत चांगली गोलंदाजी. फसवा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. हरकत करणारा हा चेंडू निघून चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस करत असताना परिवर्तन आपण पाहिला गोलंदाजीमध्ये. श्री गणेश सीसी माणिकिवली हा संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय या ठिकाणी पेंडिंग असेल. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. खडे खडे स्ट्रोक. चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक विलास जरी मैदानाच्या बाहेर गेला असेल तरी विलास मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगली बॅटिंग करेल, यात मात्र शंका नाहीये. हेच दाखवून देत असताना ठोकलाय षटकार. फलकामध्ये या षटकाराच्या साह्याने आपण पाहतो अगदी चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतोय आणि यावेळेस घडलं काय, कदाचित धोक्याची घंटा होऊ शकली असे, परंतु बॅट कटने मात्र ही धाव इथे मिळते. बॅटला चेंडू स्पर्श करून गेला जरूर, हे मात्र ओळखलं पंचांनी आणि कदाचित संघाच्या खात्यामध्ये आणि स्वतः विलासच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाते. एकच धाव आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकते. 14 धावा धाफलकामध्ये दुहेरी अंकामध्ये 61 धावांची गरज आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक अत्यंत चांगलं राहिलं ते ढोके संघासाठी आणि कदाचित या षटकामध्ये देखील धावा येत नाही आहेत. संघर्ष करतोय. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 2 बलाढ्य टीम आहेत, बलशाली आहेत, एकाच कॅलिबरचे 2 संघ आपण पाहतोय आणि या 2 संघांमध्ये चालू असलेला हा घमासान युद्ध आपण पाहतोय. धाबत संघ दफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल 7च्या सरासरीने 14 धावा दफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर एक षटकार जरूर आला, परंतु त्या ठिकाणी एक सिंगल आली 22च्या रूपानं आणि या षटकाचा विचार केला एक षटकार जरूर आला परंतु एक सिंगल आली विलासच्या बॅटमधून. एकंदरीत धावा दफलकावरती 7च्या सरासरीने 14 धावा. आता समीकरण बनलंय येणारे 18 चेंडू विजयासाठी
47 धावांची गरज. 18 चेंडू आणि 47 धावा. अठरा चेंडू 47 धावा या वेळेस या मॅच मध्ये आपण पाहतो हे इक्वेशन असेल. गोलंदाज प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला वेगळा पाहायला मिळेल, कारण 5 षटकांची मॅच आणि 5 षटकांमध्ये कंपल्सरी तुम्हाला 5 नवीन गोलंदाज वापरायचे आहेत. वेगळी संकल्पना आपण पाहतोय यावेळेस. फ्रेंड्स ग्रुप मानकिवली यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा दर्जेदार आपण पाहतोय. नाईट रजनी स्पर्धा पेट्रोल भाई चषक 2022 चे पर्व आपण पाहतोय आणि या पर्वामध्ये चालू असलेली ही पहिली रात्र. आखो टप्प्याचा बॉल यावेळेस कदाचित चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. विलास पूर्णपणे फायदा घेण्याच्या जवळ आपण पाहिलं तर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला, संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू. गोलंदाज रुपेश भोईर तिसरे षटक प्रगती पथावरती आहे. बॅटची कडा यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली. शॉट फाईन लेगला ठीपला गेला असेल आणि फलंदाज आपण पाहतोय विलासला देखील मैदान सोडावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. सलग लागोपाठचे 3 षटकारांसाठी पारितोषिक. सुक्र्या बुधाजी लिये यांच्या स्मरणार्थ जितेश दीपक लिये यांच्याकडून हे पारितोषिक आहे. यावेळेस चेंडू अंगावरती येणार आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित बॅटला देखील स्पर्श झाला आणि हे सांगत असताना लेग बायज अगदी आपण पाहिलं तर थोडासा आवाज या ठिकाणी कानावरती आला, परंतु अगदी बॉडीला स्पर्श करून जाणार हा चेंडू होता. लेग बायच्या रूपानं धाव मिळते फक्त एक. एकेरी दुहेरी धावेला आता प्राधान्य देऊन चालणार नाही आहे. बॅटिंग करत असताना जाणताराच्या बदलापूर संघासाठी थोडंसं कठीण आव्हान आहे आणि या कठीण आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जातील. यावेळेस इथे फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. उंची जास्त, लांबी देखील जास्त पाहायला मिळते. चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग सीमारेषे बाहेर असून एक येणारा धमाका. हा येतोय षटकार. अगदी धावसंख्येला दिशा देण्याचं काम या ठिकाणी करतात. लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल यावेळेस रुपेश भोईर या गोलंदाजाकडून आपण पाहतोय. सबमरीन डिलिव्हरी होती. अगदी एस्टान लगत हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमी उंचीचा चेंडू, संपर्क होऊ शकला नाहीये. याच्या अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर कदाचित हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि हाफ ट्रॅकर चेंडूला लॉंग लेग सीमारेषे बाहेर पाठवला. अगदी ताकदीचा प्रचंड वापर त्या ठिकाणी केला. पुन्हा एकदा यावेळेस जबरदस्त फटका आपण पाहतोय. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना चेंडू सीमा पार बन क्वालिटीचा. यावेळेस अजून एक धमाका षटकार.
दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला गोलंदाज कविदासने. तिसरं षटक 13 धावा जे षटक हाताळलं रुपेश भोईरने. आणि आता चौथं षटक 12 चेंडू 34 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आहे रवी भोईर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने नक्कीच आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळेल. स्ट्राईक इनला फलंदाज जॉन्टी. 12 चेंडू 34 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल यावेळेस होत असताना जय हनुमान ढोके टीमच्या वतीनं. पहिलाच बॉल यावेळेस फुलटॉस कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. एक धाव तिथे मिळते. एकापेक्षा मात्र काही नाही आहे. सिंगलला प्राधान्य एकेरी दुहेरी धावेने अगदी संघ जय हनुमान ढोके संघ नक्की आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. षटकार चौकार जर इथून आले फलंदाज सैफच्या बाटमधून तर कदाचित या मॅचमध्ये पूर्ण एकदा कलाटणी मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस इथे पंचांकडे होते. स्ट्रॉंग अपील. अगदी आपण पाहिलं तर थोडीशी दिशा नक्कीच भरकटलेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. हेच मात्र पंचांनी ओळखलंय. जे पवार सर आपण पाहतोय जेपी पॅनलचे सर्वे सर्व आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून शहापूर की शान मुन्ना पठाण सर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. गोळीच्या वेगाने चेंडू निघून चाललाय. खूप मोठी गॅप आपल्याला पाहायला मिळते. त्या गॅपला भेदून चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळताय 4. हा येतोय चौकार. आगोपटचे आपण जर पाहिलं तर मागच्या षटकामध्ये 2 षटकार त्याने ठोकलेत. एक चौकार. चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी बनवत असताना पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक येईल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सलग लागोपाठचा अजून एक दर्जेदार चौकार. रन्स मिळतायत 4. आणि इथून समीकरण तुम्हाला पूर्णपणे वेगळं पाहायला मिळेल. सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करत असताना जाणता राजा बदलापूर टीम. येणारे 8 चेंडू 25 धावांची गरज. ते 25 धावांची गरज. षटकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल या ठिकाणी जाणता राजा बदलापूर टीम साठी. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय फुल्लर लेनचा अजून एक दर्जेदार चौकार. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस येणारा दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळताय 4 4 4. हा चौकार. फलकावती सामन्यामध्ये रंगतता आपल्याला पाहायला मिळते. कदाचित सरड्यासारखा रंग बदलणारा सामना मैदानावरती आज या क्रीडांगणावरती पाहायला मिळतो. आजच्या या रात्रीमध्ये पहिले मॅच आपण पाहिले 1 चेंडू 6 धावांची गरज होती. ती दहिवली टीमला तिथे सामना त्यांनी गमावलाय. आणि यावेळेस इथे महत्वाची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर रवी भोईरला मिळते सफलता. कॉट अँड बोल्ड फलंदाज बाद. एखादा असा गोलंदाज वापरावा लागेल जेणेकरून या मॅचला तो इथून मात्र एक वेगळं वळण देईल. गोलंदाज आपण पाहतो शेवटच्या अंतिम षटकामध्ये जय हनुमान ढोके टीमच्या वतीनं. परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय स्वप्नील. 6 चेंडू 21 धावांची गरज. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हा व्होल्टेज मुकाबला होईल.
यात मात्र शंका नाही आहे, कारण दोन बलाढ्य संघ आहेत. कदाचित आपण पाहतोय दोन तुल्यबल संघ आणि ही काठीकी टक्कर आपण पाहतोय. पैसा वसूल मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पहिले मॅच तुम्ही पाहिले, एक चेंडू 6 धावांची गरज असताना सामना गमावलाय तो दहिवली टीमने, आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर सामना बजरंगी मानकुली टीमने अतिशय दिमागदार पद्धतीने जिंकलाय. यावेळेस पहिला चेंडू जॉन्टीसाठी, कदाचित चेंडू पाडवरती आदळलाय आणि इथे एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना एका धावेच्या मदतीने लेग बायच्या रूपानं धावत संख्या फलकावधी पुढे सरकती आहे. टीमची टोटल एकंदरीत 41 धावा, 61 धावांची गरज आहे. 61 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे साताराच्या बदलापूर हा संघ, आणि येणारे 5 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. गोलंदाज प्रदीप भोईर, 5 चेंडू 20 धावांची गरज. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. यावेळेस इथे बॅटची लिडिंग आहे. चेंडू अगदी पॉइंट डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षकेतर वेगाने तोपर्यंत मिळतील 2 धावा. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही आहे. दिल्ली अब तक बहुत दूर है. टीम जांताराजा बदलापूर केली आहे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असताना आपण पाहतोय यावेळेस चेंडू आलाय डॉट. जबरदस्त व्हेरिएशन करत असताना गोलंदाज प्रदीप भोईर. शेवटचं अंतिम षटक, आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी होते. ऑन साइडला आपण पाहतो अलॉंग द कार्पेट हा चेंडू निघून चालला. एकच धाव, एकापेक्षा मात्र काही नाही आहे. आणि आता सामना अगदी कठीण परिस्थितीमध्ये येऊन ठेपलाय तो जांताराजा बदलापूर टीमसाठी. येणारे शेवटचे 2 चेंडू विजयासाठी तब्बल 17 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज जॉन्टी. शेवटचे अंतिम 2 चेंडू. इथे यावेळेस लाईन चांगली आहे. शेवटचा चेंडू डॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर इथून डॉट आला तर हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूने सुटताना गोलंदाज प्रदीप भोईरला आपण पाहू शकाल. यावेळेस चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फायनल क्षेत्राला बीट करून रन्स मिळतात 4. फक्त इथून धावांचं अंतर कमी केलं जाईल. कमी धावाने हा सामना गमावावा लागेल. टीम जांताराजा बदलापूर संघाला विजय संघ जय हनुमान क्रिकेट संघ ढोके संघाचं हार्दिक